दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे, पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे आणि आता स्वीकृत सदस्य उपनगराध्यक्ष यांच्या निवडी 16 जानेवारी रोजी होणार आहेत. तत्पूर्वी परिचारक गटाने म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीने आपल्या 3 स्वीकृत सदस्यांची नावं जाहीर केली आहेत आणि ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडं पाठवून देण्यात आलेली आहे. यामध्ये माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, नगर परिषदेचे माजी उपमुख्याधिकारी ॲडव्होकेट सुनील वाळुजकर, तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष काशीनाथराव थिटे यांचे चिरंजीव सौरभ काशीनाथ थिटे या तिघांची नावं ही स्वीकृत सदस्याकरता म्हणून भाजप आणि शहर विकास आघाडी यांच्या वतीनं निश्चित करण्यात आलेली आहे. दरम्यान विरोधी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने अद्याप नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. पक्षीय बलाबलानुसार नगर परिषदेमध्ये भाजप व शहर विकास आघाडीला 3 तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीला 1 स्वीकृत सदस्य नियुक्त करता येऊ शकतो. आता भाजपने आपली 3 नावं जाहीर केलेली आहेत, तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके, भगीरथ भालके, नागेशकाका भोसले तसेच मनसे नेते दिलीप धोत्रे हे निर्णय घेणार आहेत. दरम्यान नगर परिषदेमध्ये जरी भाजपचं बहुमत असलं तरी नगराध्यक्षपद हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे गेलेलं आहे आणि डॉक्टर प्रणिता भालके या विजयी झालेल्या आहेत. भाजपकडून पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक नगराध्यक्षपदासाठी लढणाऱ्या श्यामलताई शिरसट, ज्यांचा प्रणिता भालके यांनी पराभव केला आहे, त्यांचे पती माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट यांना आता स्वीकृत सदस्य म्हणून निवडण्यात येणार आहे. भाजपने त्यांचं नाव जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवलं आहे. दरम्यान स्वीकृत सदस्य आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडी या 16 जानेवारी रोजी पंढरपूर नगर परिषद सभागृहामध्ये नगराध्यक्षा प्रणिता भालके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेमध्ये होणार आहेत. आता उपनगराध्यक्षपदासाठी भाजप कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याकरता म्हणून सुजितकुमार सर्वगोड, धर्मराज घोडके यांच्यासह महिला सदस्यांची नावेही आघाडीवर आहेत. दरम्यान स्वीकृत सदस्यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयात कळवताना अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे, संचालक हरीश ताठे, सुजितकुमार सर्वगोड यांच्यासह स्वीकृत सदस्यपदासाठी ज्यांची नावं दिली आहेत ते 3ही उमेदवार यावेळी उपस्थित होते.